नमस्कार मंडळी, मी गृहिणी अनु या चॅनलवर आपलं स्वागत आहे। आज आपण एक वाटी तांदूळ, आलू, वाटाणे आणि कांद्यापासून बनणारी अशी झटपट अशी रेसिपी बघणार आहोत। चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया। चॅनलवर तुमचं स्वागत आहे। रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम गॅस आपल्याला सुरू करायचा, त्यावर आपण कुकर ठेवून घेऊया। कुकरमध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे। 2 पड्या इथे मी तेल वापरलेलं आहे। त्यानंतर कुकर छान गरम झाल्यावर जिरे आणि मोहरीचा तडका आपल्याला इथे द्यायचा आहे आणि हे छान तडतडलं की यामध्ये तेजपान सुद्धा टाकायचं आहे। त्याचबरोबर इथे कांदा आणि हिरवी मिरची सुद्धा वापरलेली आहे। आपल्याला भूक लागलेली असते आणि त्यावेळेस काहीतरी गरम आपल्याला खायचं असते, तर यासाठीच इथे हा पदार्थ आपण बनवत आहोत। झटपट भुकेसाठी हा पदार्थ आहे। काजू आणि शेंगदाणे सुद्धा इथे वापरलेले आहे। लहानांपासून ते मोठ्यांना सर्वांनाच खाण्याची आवड असते, तर त्यामध्ये आता थंडी संपत आलेली आहे। शेवटी भाजीपाला खूप मार्केटला येत आहो, त्यासाठीच ही रेसिपी आहे। यामध्ये कोरडे मसाले वापरलेले आहेत। तिखट, हळद, धना पावडर आणि जिरा पावडर हे छान मिक्स करायचं आहे। त्यानंतर इथे 1 वाटी वाटाणे आणि चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकायचा आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये तुम्ही बीन्स सुद्धा वापरू शकता। इथे मी आलू आणि फुलगोबी घेतलेली आहे। हे छान स्वच्छ धुवून घ्यायचं। आलूची साल जर काढायची असेल तर काढायची, नाही तर तसाही आलू टाकला तरी काही हरकत नाही, कारण की मुलांना आलू हा खूप आवडतो। त्याचबरोबर सर्वांनाच आलू हा आवडतोच, तर आलू टाकला तरी चालेल। आता जे आपण 1 वाटी तांदूळ घेतला होता तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता तो सुद्धा यामध्ये सर्व टाकून घेऊया। या बाजूने अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मसाले सर्व याला लागायला हवे। आता मसाले सगळे लागलेले आहेत। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तांदूळ छान स्वच्छ धुवून आपल्याला भिजू घालायचं नाही, काहीच नाही, लगेचच्या लगेच धुवून आपल्याला यामध्ये टाकायचं आहे। आता याला परतवून घ्यायचं आणि बघायचं की पाण्याची कन्सिस्टन्सी कशी आहे। तुम्ही बघू शकता सर्व बाजूने मसाले आपले छान लागलेले आहेत। रंगसुद्धा सुंदर आलेला आहे। इथे मी कढीपत्ता वापरत आहे। आधी मी तडक्यामध्ये कढीपत्ता टाकला नाही, कारण की याचा कच्चा फ्लेवर नंतरच छान येतो, त्यासाठी नंतर इथे कढीपत्ता वापरलेला आहे। आता कुकरला बंद करून घेऊया। छान 2 शिट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहेत। या पद्धतीने शिट्टी आपल्या व्हायला हव्या। त्यानंतर गॅस आपल्याला स्लो करायचा आहे। 2 शिट्ट्या झाल्यानंतर एकदम कमी प्रमाणावर थोड्या वेळ आपल्याला हे ठेवायचं आहे। शिट्टी आपली झालेली आहे आणि कुकरही थोडा थंड झालेला आहे। तुम्ही बघू शकता आपला मसाले भात किती सुंदर झालेला आहे। व्हेजिटेबल पुलावसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता। फक्त 1 वाटी तांदूळापासून आपला हा पुलाव बनलेला आहे। तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आणि थिकनेसही खूप सुंदर आलेली आहे आणि सर्वत्र सुगंधही पसरलेला आहे। आता इथे आपण याला अशा पद्धतीने टाकून घेऊया। ताटामध्ये सर्व करताना एका बाजूने छान गरमागरम कढीसुद्धा इथे आपल्याला टाकायची आहे। मसाले भातासोबत गरमागरम कढी असा महाराष्ट्रीयन बेत खूप छान लागतो। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच हा बेत नक्कीच आवडेल। नक्की या पद्धतीने तुम्ही मसाले भात करून बघा। विदर्भामध्ये मसाले भात आणि कढी खातात, त्याचबरोबर जेवणामध्ये सुद्धा मसाले भात आणि कढीचा वापर होतो आणि या पद्धतीने आपण ही कढी सर्व करायची आणि गरमागरम भातासोबत खायची। खूप भन्नाट लागते, तोंडालाही चव येते। वृद्ध असो किंवा लहान मोठा सर्वांनाच हा मसाले भात खूप आवडतो। तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। ही पद्धत वापरून बघा। फक्त कुकरमध्ये 2 शिट्टीमध्ये आपला मसाले भात तयार होतो। तुम्ही बघू शकता दुसऱ्या पद्धतीने आपण जेवणामध्ये सुद्धा हा मसाले भात घेऊ शकतो। पोळी, भाजी, कढी आणि लोणचं यासोबतही खूप छान लागतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सर्वांना पाठवा। थँक्यू, धन्यवाद।